रजिस्ट्रेशन आपण लिंक दिली होती, 5300 मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या काही इंडस्ट्री आपल्याकडे येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढं सांगायचं आहे, आपल्या वर्तमानपत्रातनं याला थोडीशी प्रसिद्धी जर आपण दिली तर निश्चितप्रमाणे माझ्या ह्या चारही जिल्ह्यामधले सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 13 सप्टेंबरला जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ज्या मराठवाड्याची गरज आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांची नोकरी, तर पहिल्यांदाच अशा प्रकारे म्हणजे दुसऱ्यांदा विद्यापीठामध्ये हा जॉब फेअर घेण्यात येत आहेत। 30 कंपन्या याच्यामध्ये 25 ते 30 कंपन्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि त्या कंपन्यामध्ये टाटा असेल, ॲमेझॉन असेल, गोदरेज असेल, युनिकेअर असेल, फार्मसी रिलेटेड कंपन्या असतील, या सगळ्या कंपन्या इन्व्हॉल्व होणार आहेत। 5300 विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले आहेत। जवळजवळ 2,500 ते 3,000 वॅकन्सी आहेत आणि एक चांगली संधी या माझ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्यातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत। रजिस्ट्रेशनचा कालावधी काय? रजिस्ट्रेशनचा कालावधी 12 तारखेपर्यंत जेवढे रजिस्ट्रेशन तेवढे आम्ही घेणार आहोत। त्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा जर आले तर त्यांची वेगळी व्यवस्था करून तेही घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या चॉईसनुसार 1 किंवा 2 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत। वर्धापन दिन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? सर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्ताने व्याख्यान स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याचबरोबर परिसंवाद आणि तोही शिक्षणावरती, उच्च शिक्षणावरती जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आहेत त्याच्यावरती चर्चा आणि ती विद्यार्थ्यांनी चर्चा करावी। नवीन एज्युकेशन पॉलिसीवरती काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात, कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सोडवल्या पाहिजेत, हा विद्यार्थ्यांचा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे।